बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आपल्या या परिसरामध्ये थाळीतील भंतेजीची धर्मदेशना आणि आपले परभणी येथील असतील, नांदेडमध्ये असतील भंतेजी आपल्याला धर्मदेशनासाठी खास आवर्जून आमंत्रित आपण त्यांना केलेलं आहे। आज बौद्ध पौर्णिमा आहे। सर्व भंतेजी आपल्या आपल्या व्यवहारात व्यस्त असतात, पण मी भंतेजीला विनंती केली की आपण इथं आमच्या 10 एकरमध्ये बुद्ध विहाराची निर्मिती करणार आहोत। त्या कार्यक्रमासाठी आपण इथं आलं पाहिजे। ते सर्व भंतेजी आपल्यासाठी इथं आलेत, त्यांच्या एकदा आपण 3दा साधुकार देऊन स्वागत करूया। साधू साधू साधू। थालीमध्ये आलेले भंते मोदी महेश्वर सिद्धजी हे थायलंडमधील भंते जे आहेत त्यांचं बुद्धविहार, जे थायलंडचं थाई बुद्धविहार जे बुद्धगयाला आहे त्या विहाराचे ते सचिव आहेत, ते सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यानंतर आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले उपमुक्त भंतेजी कार्याध्यक्ष आपले अखिल भारतीय विश्वसंघाचे, तसेच आपल्याला उद्घाटन करून गेलेले या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार राजेदादा विटेकर, खास नांदेडून आलेले भंते पयामोदी धरोजी, त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी अवरात्र मेहनत घेतली, त्या परिसरामध्ये फिरून आपल्या धर्माचं काम प्रचार आणि प्रसार ज्यांच्या प्रामुख्यानं सुरू आहे असे भंते मोगलाईंजी, बदंत पया मोदी थेरो यांच्या सोबत आलेल्या सर्व भंतेजींना मी सर्वप्रथम तीनवार वंदन करतो। मंचावर उपस्थित असलेले सेवानिवृत्त DYSP देवराजी शिंगाडे साहेब, आमचे मार्गदर्शक BT झुटवल सर, ज्यांची आत्ताच समाज कल्याणच्या परभणी महानगरपालिकेमध्ये सभापती म्हणून निवड झाली, आमच्या आश्रय फाउंडेशनचे मुख्य आधारस्तंभ राजेजी रणखाबे, सुधीरजी कांबळे, अमोलजी झाडवे, अजय रसाळ, मिलिंद खिल्लारे, मिलिंद घुसळे, मकरंद मारेगावकरजी, आमच्या आंबेडकर चळवळीची बुलंद तोफ सिद्धार्थदादा वराडे, आमच्या विकास तत्संदरे, सर्वच मध उपासक उपासिका, माझ्या मातांनी मी जास्त वेळ आपल्यामध्ये घेणार नाही, कारण खूप उष्णता आहे, ऊन आहे आणि भंतेजीची धर्मदेशना आपल्याला ऐकायची। आपण सर्वजण एवढं ऊन असताना, गरमी असताना आपल्या आपल्या गावात जयंती सकाळी साजरी करून इथं आलात, त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तथागत भगवान गौतम बुद्ध जर कोणी आपल्याला सांगितले असतील तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी। बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी धर्माची दीक्षा घेतली आणि त्यांचं स्वप्न होतं की भारत बौद्धमय करायचं आणि भारत बौद्धमय करून धर्माचं चक्र गतिमान करायचं, तर त्या दिशेनं आपण आज तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेच्या, शांततेच्या आणि मंगलमतीच्या मार्गाने आपण सर्वजण मार्गक्रमण करत आहोत। मला आनंद आहे की इथं गेल्या 2 वर्षापासून आपण विविध प्रकारचे कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय धर्म परिषद असेल, आपल्या धर्मध्वजांची स्थापना असेल, जर महिन्याला आपण इथं पौर्णिमेचा कार्यक्रम गावागावात एक गाव इथे येऊन आपली वंदना करत असतील। येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये आताच मी आमदार राजेदादा विटेकरांसोबत बोललो, आपल्या या जागेचा नकाशा येणे आराखडा सर्व तयार झाला आहे। या 2 ते 3 महिन्यामध्ये जास्तीत जास्त 4 महिने लागतील। आपण थायलंडची भंतेजी असतील, जवळपास 25 ते 30 देशाचे भंतेजी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या जागेवर भूमिपूजनाचा कार्यक्रम करणार आहोत, हे सुद्धा मला आज बुद्ध जयंतीनिमित्त तुम्हाला सांगितलं। आपल्याला बुद्धविहाराची निर्मिती होण्या अगोदरच आपल्याला लाईट आलेली आहे, DP आलेला आहे। ही फक्त कोणाची जर देणं असेल
तर ती फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे हे सर्व आमदार खासदार आपल्याला हे जागेवर आणून देतो. बाबासाहेबांनी सर्वांना एका मताचा अधिकार दिला. आज आमच्यामध्ये राजेश रणकांबे एक ट्युशन चालत होते. आंबेडकर चळवळीचा एक तरुण कार्यकर्ता होता आणि त्यांना परभणीच्या महानगरपालिकेमध्ये वार्ड क्रमांक 12 मध्ये निवडून देऊन परभणीच्या समाज कल्याणाचा सभापती गौरव केला आहे. ते फक्त बाबासाहेब आंबेडकरच्या चळवळीत काम करत असताना आणि बौद्ध धर्माचं काम पुढे नेत असताना अशा कार्यकर्त्यांना आपला समाज संधी देतो हे सुद्धा मला एक नम्रपणे सांगायचं. रात्री आमची 30 एप्रिलची आपला भीमगीताचा कार्यक्रम रात्री 12:15 वाजेपर्यंत चालला. पहिल्या मोदीजी बंदीजी आले होते. रात्री 11:15 वाजता या जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि त्यांचे कार्यसम्राट आमदार राहुल पाटील त्या कार्यक्रमात आले होते. हे मुद्दाम तुम्हाला मी सांगतो कशासाठी की आपली चळवळ गतिमान झाली पाहिजे, आपलं एकीकरण झालं पाहिजे. आपण सर्वजण एकत्र येऊन धम्माची चळवळ आणि बाबासाहेबांचे विचार जर पुढे घेऊन गेलो तर चांगले चांगले आपल्या पुढे झुकल्याशिवाय राहणार नाहीत. ते तुम्हाला मला इथे मुद्दाम सांगायचं. आपण तथागत भगवान गौतम बुद्धाला मानणारे आहोत. बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. येणाऱ्या काळामध्ये या परिसरामध्ये आपण ज्यावेळेस बुद्धविहाराची निर्मिती होणार आहे त्या आजूबाजूची सर्व गावं माझा भगिनी माझे बुद्ध उपासक आपल्या आपल्या पद्धतीने इथे येऊन कार्यक्रम घेत आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण थायलंडची भरती ज्या असतील, बाहेर देशाची भरती ज्या असतील, बंदी मोगलाई यांच्या मार्गदर्शनाखाली बंदीची आपण इथं आलेली भरतीची एक दिवस मुक्काम ठेवून आपण एकेका खेड्यामध्ये या भरतीला येणाऱ्या काळामध्ये घेऊन जाणार आहोत. हे सुद्धा मला तुम्हाला इथं नम्रपणे सांगायचं. त्या भरतीजीला कळायला पाहिजे की आपले उपासक कसे आहेत, भारतामध्ये बौद्ध उपासक कसे आहेत, बुद्धविहार कुठे आहेत, कसे आहेत, हे बाहेर त्या देशामध्ये दाखवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार आहे. हे सुद्धा तुम्हाला मला नम्रपणे इथे सांगायचं. आज संध्याकाळी परभणी शहरामधील आपण भीमनगर येथे आमदार राहुल पाटील यांच्या स्थानिक निधीतून 25 लाखाच्या बुद्धविहाराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यानंतर संध्याकाळी लगेच 7 वाजता नवजीवन कॉलनीमध्ये सुद्धा 20 लाखाच्या बुद्धविहाराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आपण थायलंडच्या बंदीच्या उपस्थित ठेवलेला आहे. मी कशामुळे सांगतोय की आपण बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीमध्ये नाचून गाऊन न ऐकता आपण वाचून ऐकलं पाहिजे. आजकालचे तरुण असतील आमचे डीजे लावला की नाचून बेभान होऊन जयंतीमध्ये बाबासाहेबांचं वेगळं विकृत करत आहेत. आपण सर्व समजदार बौद्ध उपासक आणि उपासक आहेत. तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे. बाबासाहेबांची जयंती एकदम एक नंबरची शांततेमध्ये गावागावामध्ये निघाली पाहिजे. आपल्या लोकांना कोणी बोललं नाही पाहिजे. त्यांनी सांगितलं पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते आहेत, बौद्ध उपासक आहेत. एकदम शांततेत आणि चांगली जयंती साजरी फक्त जगामध्ये कोणाची होती तर ती बाबासाहेब आंबेडकरांची होती असं आपला नामोल्लेख झाला पाहिजे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी इथं करणार आहोत. 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याकडे पुन्हा इथं 6 फुटाच्या 20 ते 25 मूर्ती आपण इथं आणणार आहोत. जिथं जिथं बुद्धविहार चांगल्या पद्धतीने झालेले आहेत ते सुद्धा आपण वितरणाचं काम त्या ठिकाणावर येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये गगन मलिक आणि त्यांच्या सर्व फाउंडेशनच्या वतीने करणार आहोत. मी जास्त वेळ घेणार नाही, होऊ नये आणि आपल्याला वापस जायची बंदीची जबरदस्त ऐकायची. आपण सर्वजण इथं आलात त्याबद्दल मी तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि मी मुद्दाम सांगू इच्छितो तुम्हाला, ही जी कार्यक्रम आहे, ही जी जागा आहे, ही सर्व तुमची स्वतःची आहे. तुम्ही हे स्वतः इथे यायचं. कार्यक्रम थायलंडचे भरतीजी आता जसं उपयुक्त भरतीजी सांगितलं की भरतीजी सिद्धार्थमुळे येतात. मी फक्त नाम मात्र पुढे आहे. मी तुमचा लहान भाऊ म्हणून सांगतो की आपल्याला धर्माचा प्रसार करायचा आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे न्यायचे. भारतामध्ये आपण क्रांती केली. गेल्या 2 वर्षापूर्वी परभणी ते चैत्यभूमीची धम्मयात्रा काढून